काय बघ, आंबे लागले ना. खेचायचं नाही. आज सकाळी सकाळीच इराला खाली घेऊन आलो आम्ही आमराईमध्ये, कारण ती आता थोड्या वेळाने ठाण्याला जाणार आहे आणि तिथेच थांबणार आहे 8 दिवस मितालीच्या आईकडे. आमच्या इथल्या झाडांना मस्त आंबे लागले आहेत आणि माहीत नाही म्हटलं ते किती दिवस राहतील, म्हणून तिला दाखवायला आणले. काय मँगो आहे बाबा, मँगो. मी आलोय आमराईमध्ये मँगोच्या झाडाने. एकदम छोटे एकदम छोटूचे आंबे आहे ना बाबू, है ना. बाबा इथला दाखवा तिला. हा तू काय खूप वर आहे तो, पण खूप वर आहे. खूप वर. अरे वा. चला ते त्यालाच परत एकदा. हा बाबा इकडे बघ, माझ्याकडे बघ, काय छान आहे. मँगो आहे ना. बस बस, चला चला घरी जाऊया, तोडायचं नाही. बरं तू मामाम खाणार आहे? काय काय खाणार? भात, डाळ, भाजी काय खाणार तू? सगळं खाणार. सांग, सगळं खाणार. सगळं खाणार. मला बघून खोकते तू, मला बघून खोकते. झालं हिचं जेवण? घरी इराचं खाणं तयारी सर्व सुरू आहे. तोपर्यंत मी खाली आले, थोडं म्हटलं राऊंड मारू. असं झाडांना पाणी घालणे वगैरे ही सर्व कामं सुरू होतात 9च्या नंतर. घरात लागणाऱ्या वस्तू आपण नेहमीच विकत घेत असतो किंवा ऑनलाईन मागवतो. मीही काही प्रॉडक्ट्स मागवले, त्यातल्याच काही वस्तू मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यातली तुम्हाला कोणती वस्तू आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असंच चालता चालता हे बघा मला काय दिसलं. एवढी मोठी गोगलगाय तिथेच काम करणाऱ्या म्हणजे झाडांना पाणी घालणाऱ्या मुलीने मला दाखवली. ती इतकी मोठी गोगलगाय मी पण पहिल्यांदाच पाहिली. हळूहळू चालते आधी. खालून आली तर आमच्या इराची तयारी झाली होती. मस्त आनंदात आहे ती बघा. फिरायला तिला खूप आवडतं. बघा कशा मस्त उड्या मारते. काल तिला रात्रीचं स्कर्ट घातलेलं झोपून डान्स कशा अशा. म्हण आता गाणं म्हण. ओ अशा गाणं म्हटलं तर कसे म्हणते गाणं. नुसतं डोकं नाही, तोंडाने पण बोलायचं. हे डोकं माहितीये, कळलं मला हे तुझं डोकं आहे. हां नको ते, थांब. हे बघ ना, इकडे बघ, इकडे बघ. हां आता म्हण. आता तुला काय काय येतं ते सगळं कर. डान्स कर, डान्स. भजन करते. जय जय बाप्पा कर, जय जय बाप्पा. बुबू मला नाही देणार. एकदाच दे ना, एकदाच दे. दे नाही, बरं नको, घे. हा तुला घे. ताकद दाखव, किती ताकद आहे. ताकद दाखव. एवढी ताकद. ताकद आली बाबू मध्ये. आणि फ्लाइंग किश दे. फ्लाइंग किश अशी अशी. हिरो कुठे चालली तू? हे वा, मस्त बेड आहे. हा हिरोच्या बेड किती छान आहे. तिला छान ते आवडलंय बेड. आता इथून निघतायत. 12 वाजल्यात. 1 ते 1.5 तासामध्ये ठाण्याला पोहोचतील. गाडीने जायचंय म्हणून इरा किती खुश आहे बघा. इथे पार्किंगची स्पेस आहे या ठिकाणी. या दोन्ही गाड्या इथे लावल्यात. इथे पार्क होतात गाड्या. आणि हे बघा, हे पूर्ण असं पार्किंग एरिया आहे. इरा हट्ट करते तिला ड्रायव्हिंग सीटवर बसायचे. हो तिथे बसायचे. गाडी चालवायची आहे. कशी गाडी चालवते हिरो? गाडी कशी चालवते? अशी चालवणार तू? हे बंद. असा क्यूट ड्रायव्हर आहे का कोणाच्या घरी? कमेंट करून सांगा मला. तुमच्या घरात पण बाळ असेल छोटं तर.
नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी आता काही प्रॉडक्ट्स मागवलेत. घरामध्ये उपयोगी पडतील असे काही प्रॉडक्ट्स असतात जे आपल्याकडे असायला हवेत. अशापैकी एक प्रॉडक्ट म्हणजे हे सिंगरचं शिलाई मशीन. एक शिलाई मशीन ही प्रत्येक घराची एक बेसिक गरज असते, कारण घरच्या घरी काही लहान मोठे कपडे शिवण्यासाठी किंवा इव्हन अल्टरेशनसाठी आपल्याला एका शिलाई मशीनची गरज असते. त्यासाठीच हे सिंगरचं ऑटोमॅटिक शिलाई मशीन घेतले. मॉडेल नंबर 8280 मला स्क्रीनवर दिसत असेल. ऑनलाईन मॉडेल नंबर 8280 सर्च केलं तर ते तुम्हाला मिळून जाईल. तर हे मी ऑलरेडी अनबॉक्सिंग केलेलं आहे, कारण हे मागून पण मला आता जवळपास 1 महिना झाला दाखवलं. तर हे मी आता बाजूला ठेवते. बॉक्स आता बाजूला ठेवूया. आणि हे शिलाई मशीन, त्याच्यासोबत ही मोटर आहे. याला फूड कंट्रोलर म्हणतात. ऑलराऊंडर मशीन आहे, ऑल फंक्शनिंग मशीन आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही साधं स्टिच, पिको, एम्ब्रॉयडरी, थ्रेडसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर ओव्हरलॉक करू शकता ब्लाऊजला. त्यानंतर साधं स्टिच पण करू शकता. कम्प्लिटली लाईटवर चालणारी मशीन आहे. खूप सोपी आहे ऑपरेट करायला. आय होप तुम्हालाही मदत होईल आणि बरंच काही शिकायलाही मिळेल. हे थ्रेड इथे ठेवायचे, धाग्याचं बंडल. हा जो स्टीलचा रॉड आहे त्यावर बॉबिन भरू शकतो आपण. इथे हा एक्सेसरीज बॉक्स दिलाय, तो आपल्याला लेफ्ट साईडला खेचायचा आहे. अशा प्रकारे तो बाहेर येतो. मशीन ऑपरेशन्सचं मलाही खूप काही माहिती नाही आहे, पण डिटेलमध्ये माहीत करून घेतल्यावर तुम्हाला सांगू शकतो. मशीन घेतल्यावर दुसऱ्या दिवशी मग माझी आई आली होती आणि तिने थोडंफार निनादला सांगितलं कशा प्रकारे म्हणजे स्टिच करायचं वगैरे सर्व काही. हा कपडा वगैरे चालेल ना? ते किती मस्त आहे. शिलाई आहे का एम्ब्रॉयडरी आहे ते सांगते मी करतो ना. सरळ शिलाई कर. हो झालं. हा जायला तो स्लो जातो ऍक्च्युली. तो पाय चेंज केला स्लो जायला. शिलाई जेव्हा तू मारणार ना तेव्हा हमेशा हे लक्षात घ्यायचं की हा जो दाब आहे ना, या बरोबर दाबाच्या कॉर्नरला हे पकडलायचं असं. हा कोपऱ्याला ना एकदम. हा कोपरा आणि कपड्याचा कोपरा कसा आहे ह्याच्यावरच लक्ष द्यायचं. म्हणजे तू बरोबर आहे. थोडंसं ठेव. तो हा थोडा तिकडे तिकडे, हा तिकडे ठेव. अशा काही डिझायनर गोष्टींमध्ये आमच्या निनादला खूप इंटरेस्ट आहे. खूप मन लावून करतो तो सर्व काही. त्याला इरासाठी काही शिवायचं आहे, त्यामुळे आधी मशीन स्टिच कसं करायचं ते तो आईकडून शिकून घेतोय. सरळ मग हाताचे राऊंड असतात ना, मग ते राऊंड वगैरे व्यवस्थित यायला पाहिजे ना. सगळ्यात पहिली असं कॉटनच्या कपड्यात 10 कपड्यात शिलाई मारतात. इतकं हलकं आहे. तर जर म्हणजे इतकं खूप युजफुल असं हे प्रॉडक्ट आहे. तर जर तुम्ही शिवणकाम शिकत असाल किंवा तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तुमचा, तर बेस्ट आहे त्यासाठी. आणि बघा, शिलाई मशीन हे फक्त मशीन नाही आहे, तर क्रिएटिव्ह टूल आहे. तुम्ही यामध्ये स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता, पैसे कमवू शकता. किंवा घरच्या वापरासाठी सुद्धा खूप छान आहे. घरी पण आपण अल्टरेशनसाठी किंवा छोटं मोठं काही शिवायचं असेल, छोट्या लहान बाळाचे कपडे किंवा काय, तर त्यासाठी पण खूप छान आहे. तर हे प्रॉडक्ट असं मला असं चांगलं वाटलं. 10,000च्या आसपास याची प्राईस आहे. निनादने मागवलं आहे, तर छान आहे. मला तर खूप आवडलं. त्यानंतर नेक्स्ट प्रॉडक्ट आहे हे वुडन शू रॅक. नेहमीच्या वापरातले फुटवेअर्स ठेवण्यासाठी असा एखादा ओपन शू रॅक हवा होता. मग हा शू रॅक आयकियावरून मागवला. अशा फ्लॅट बॉक्समधून डिलिव्हर झालाय. आता असेंबल करायचंय. निनाद करतो. अनबॉक्सिंग केलं तेव्हाच शूट करून ठेवलं होतं. एडिट करून मी ते तुम्हाला आता दाखवते. बुकलेट येतं. कुठचा स्क्रू कुठे जातो. ओके, हां, ते सगळं दिलंय त्याने इन्स्ट्रक्शन्स. बेसिकच आहे. अच्छा, हां हां.
आणि याला असं पण आहे म्हणजे हेच अजून एक मागवलं तर ह्याच्या वर वर वगैरे पण करूच जाऊ शकतो. हे आता 2च ह्याचं आहे ना शेल्फचं, तर आपल्याला पाहिजे 4 शेल्फ आहे तर मग तर वरती लावायचं मग ते. ह्याच्यावरती अजून एक मागवून लावायचं. आता आपल्याला बाहेर ठेवायचं तर मग एवढं नाही 2च बस, मी बोलतोय म्हणजे सगळे आहे तुझ्या ब्लॉग मध्ये सांगायला म्हणून. आता तू सांगितलंस ना तेवढं. हा, तेच. अच्छा असं अजून पण आहे, किती लावू शकता तुम्ही. किती लावू शकतो, कपाट पण बनवू शकतो. तेच. ओपन कपाट. याची प्राइस आहे 1325. हे आता मेन डोअरच्या बाहेर ठेवायचं. नाही थोडंसं पुढे नको कॉर्नरला. आता आम्ही हे मेन डोअरच्या बाहेर या ठिकाणी ठेवले. आता माझं 3rd प्रॉडक्ट आहे हे फ्रीज ऑर्गनायझर. हे मी मॉलमध्ये जाऊन विकत आणलेत. हे पण मला खूप युजफुल वाटले म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. पालेभाज्या, फळभाज्या आणि सॅलेडच्या भाज्या अशा वेगवेगळ्या ठेवण्यासाठी मला असे ऑर्गनायझर हवे होते. त्यासाठी हे व्हेजिटेबल कंटेनर्स मी घेतले. या कंटेनर्समध्ये रिमूव्हेबल ड्रेन ट्रे आहे, ज्यामुळे भाज्यांच्या तळाशी पाणी साठून त्या खराब होत नाहीत. फूड ग्रेड मटेरियल आहे आणि भाज्या आणि फळं बरेच दिवस ताजे राहतात यामध्ये. घेतले आहेत, आता वापरून बघेन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्लीज, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.